नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे। तर चला तर मग आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटोरी ब्लाऊजची एकदम परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। 34 साईजच्या ब्लाऊज पीसची मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग करू शकता। तर बघा, इथं मी सर्व पीस उकलून घेतलेला आहे आणि जेवढं लागेल तेवढंच मी इथं डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपला समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार होतो। तर बघू शकता, इथं पूर्ण उंची घेतलेली आहे 13 प्लस 13.5 प्लस 1 इंच म्हणजे 14.5 आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा 6 इंच, इथून चेक करायचं 5.5 इंच। आता ही मुंड्याची लाईन जोडून घेतलेली आहे। इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 इंच घेतलेला आहे। इथं कमरेचं माप टाकायचं आहे। कमरेचा चौथा भाग 1 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने आपली इथं कमरेचं माप झालेलं आहे। दोन्ही लाईन जोडून घेतलेल्या आहे। इथं मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे। आता मुंड्याचं निम्मं करून त्या पॉईंटपासून आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला मागचा टक्स टाकून घ्यायचा आहे 4 इंच, आडवा टक्स उभा टक्स 4.5 इंच घ्यायचा आहे। तर इथं 2.5 इंच गळा रुंदी, 9.5 इंचाचा गळा आहे। तर गळ्यानुसार आपण शोल्डर घेत असतो। तर इथं 9.5 इंचाचा गळा आहे, त्याच्यामुळे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। जर तुमचा गळा 10 इंचाचा असेल तर तुम्ही 5.25 किंवा 5 इंच शोल्डर घेऊ शकता। तर आता हे कट करून घेऊ। तर आता हा समोरचा भाग आपण इथे ठेवून घेणार आहोत। तर बघू शकता, आता आपल्याला जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे। आता अर्धा इंच आपल्याला समोरच्या भागासाठी वाढवून घ्यायचं असते। तर इथं अर्धा इंच मी वाढवून घेत आहे। कटोरी ब्लाऊजसाठी अर्धा इंच आणि प्रिन्स कटसाठी 1.5 इंच किंवा 1 इंच घेऊ शकता। तर आता हे आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ आणि अर्धा इंच आपण आतमध्ये घेऊन मागच्या मुंड्याचा अर्धा इंच कट करायचा आहे। गळा रुंदी 2.5 इंच आणि समोरचा गळा 6 इंच घेतलेला आहे। तिथून अर्धा इंच मी इथं गोलाई दिलेली आहे। इथं आपल्याला 3 पॉईंट द्यायचे आहे, 2, 2.25 आणि 3 असे 3 पॉईंट। आणि क्रॉसपट्टीसाठी 3.5 इंच, या साईडला 2.5 इंच। आता अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला कटोरी टाकून घ्यायची आहे। कटोरी आहे 5.5 इंच। आता आपण आकार देऊन घेतलेला आहे। तर 2.25 इंचावरून आपला आकार गेलेला आहे। आता आपण हे सर्व पार्ट कट करून घेणार आहोत। तर बघा, क्रॉसपट्टी कट झालेली आहे। आता गळा कट करत आहे। ही आहे कटोरी। तर इथं आपल्या समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे। ही आहे मागच्या भागाची कटिंग। तर आता आपल्याला याच्यामध्ये कटोरी वाढवायची असते आणि हा दुसरा इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे उरलेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। डबल फोल्ड करून आणखी एक फोल्ड करायचा आहे। 4 पदरी घडी घ्यायची आहे। अशा पद्धतीने
तर 10 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 11 घेतलेला आहे. आणि रुंदीसाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, 8.5 इंच 34चा चौथा भाग. इथं 3 इंच आपल्याला कॅप हाईटसाठी घ्यायचं आहे, वर 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच आणि या 1.5 इंचापासून खालच्या 1.5 इंचापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा मागचा आकार झालेला आहे. समोरचा आकार आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. तर इथून दंडघेर 5.5 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. कुठेही गणित करायची गरज नाही. तर अशा पद्धतीने बाही कट करा, तुमची बाही एकदम परफेक्ट बसणार आहे, कुठे चुन्या गोळ पडणार नाही. तर बघू शकता इथं 8.5 इंच घेतलेला आहे दंडघेर, 34चा चौथा भाग. आता कट करून घ्यायचा आहे. बघू शकता इथं आपली बाहीची कटिंग झाली. आता राहिलेली आहे आपली कटोरी. तर कटोरी अशा पद्धतीने डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि तिरकस ठेवून घ्यायची आहे, कटोरी सरळ ठेवायची नाही. अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जशी आहे तशी ती कटोरी आपल्याला आखायची आहे. इथे मी आखून घेतलेली आहे. आता इथं 1.5 इंच वाढवायची आहे. 28 ते 34 पर्यंत तुम्ही 28 ते 30 पर्यंत तुम्ही 1.25 इंच वाढू शकता, 1.25 इंच. आणि 34, 36, 38 1.5 इंच वाढवायचं आहे आणि त्याच्या पुढे 2 इंच वाढवायचं आहे. अशा पद्धतीने ही कटोरी आपली जोडून झालेली आहे. वरही आपण अर्धा पाव इंच घेतलेला आहे. इथं 1.5 इंच, इथं 1.5 इंच आणि हा 2.5 इंचाचा टक्स जोडून घ्यायचा आहे. तर आता आपण कट करून घेणार आहोत. एकदम परफेक्ट कटोरी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नवीन शिकणाऱ्यासाठी एकदम उपयुक्त व्हिडिओ आहे. तर इथं आपली बाहीचं अर्धा इंच समोरच्या भागाचं कट करायचं राहिलेलं आहे, तर इथं कट करून घेतलेलं आहे. तर इथं आपले सर्व पार्ट तयार आहेत, बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हा पीस आहे आपला मेन पीस. तर त्याच्यावरती आपल्याला सर्व भाग व्यवस्थित बसून ठेवून घ्यायचे आहेत. तर आता ही बाही आहे, तर मी इथं व्यवस्थित ठेवून घेत आहे. कुठं ॲडजस्ट होते तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, बघायचं आहे ठेवून. जिथं आपलं परफेक्ट बसते तिथं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर इथं मी हा पार्ट ठेवणार आहे आणि कटोरी त्या साईडला ठेवलेली आहे. जसं बसेल तसं ठेवून घ्यायचं आहे. तर इथं मी एक सरळ लाईन ओढून घेत आहे. आपण व्यवस्थित बाही ठेवून घेणार आहोत त्या लाईनवरती. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे.
तर बघा मैत्रिणींनो, आपले सर्व पार्ट इथे ठेवून झालेले आहेत. तर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीसाठी जागा पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सर्व पार्ट मी इथं ठेवलेले आहेत. आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. तर इथं परफेक्ट सर्व पार्ट बसलेले आहेत. मी इथं कट करून घेत आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेले आहे. संपूर्ण कटिंग व्हिडिओ जास्तीत जास्त संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही या पद्धतीने कोणत्याही कटोरी ब्लाउजचं कटिंग एकदम परफेक्ट करू शकाल, ही माझी गॅरंटी आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. व्हिडिओ स्किप करू नका. तर इथं बघा, आता आपलं बाहीचं कटिंग राहिलेलं आहे आणि कटोरीचं मी इथं सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. आता ही कटोरी इथं ठेवून घेतली आणि कट करून घेत आहे. एकदम व्यवस्थित दमानं आपल्याला कटिंग करायची आहे, जास्त गडबड करायची नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून. तर इथं बघू शकता आपली सर्व कटिंग झालेली आहे.